जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जेव्हा माणसाची सर्व दरवाजे बंद होतात, त्याला कुठलाच मार्ग दिसत नाही, कुठे जावं समजत नाही, काय करावं कळत नाही, त्यावेळेस भगवंत असा एक मार्ग निर्माण करतात. भविष्याचा असा एक दरवाजा उघडतात जिथे फक्त सुख, समृद्धी आणि आनंद असतो. म्हणून घाबरून जाऊ नका. जरी तुम्हाला मार्ग दिसत नसेल, तुम्हाला रस्ता सापडत नसेल, तर भगवंतावर विश्वास ठेवा. भगवंत तुम्हाला मदत करतील. आजचा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बाळा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय चुकूनही पुढे जाऊ नकोस. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर. जेव्हा कधी तू वाट चुकलास, तेव्हा मी तुझा हात धरला आणि तेव्हा मी तुला मार्ग दाखवला. भगवंताने प्रत्येक वेळेस आपल्याला मदत केली आहे. प्रत्येक वेळेस चुकलेला मार्ग व्यवस्थित केला आहे. आपण ज्या वेळेस भटकलो त्या वेळेस आपल्याला भगवंताने योग्य मार्गावर आणलं आहे. तुला असं वाटत असेल की तू स्वतःच्या जीवावर उड्या मारत आहेस, परंतु बाळा असं नाही. जोपर्यंत भगवंताची साथ तुला लाभत नाही तोपर्यंत तू काहीच करू शकत नाही. तुझ्या हातात फक्त प्रयत्न करणं आहे. यश देणं हे भगवंताच्या हातात आहे. म्हणून भगवंताने ज्या काही शिकवणी आपल्याला शिकवल्या आहेत त्या चांगल्या रीतीने अवलंबित कर. जे काही तुला भगवंताने शिकवलं आहे ते तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून भगवंताला टाळू नकोस. कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप कर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. ज्यावेळेस सर्वजण तुझ्याकडे पाठ फिरवतील ना, त्यावेळेस तुला फक्त आणि फक्त भगवंताचंच दार दिसेल, भगवंताचंच देऊळ दिसेल. कारण ज्यावेळेस सर्व सोबत असतात तेव्हा आपल्याला भगवंताचा विसर पडत असतो. परंतु ज्यावेळी सर्व साथ सोडून जातात ना, त्यावेळी फक्त भगवंतच दिसतात. म्हणून बाळा लक्षात घे, ज्यावेळेस कोणीच दिसत नाही त्यावेळेस स्वामी दिसतात. स्वामींचा आजचा दिवस आहे आणि तुझ्यासाठी आजचा दिवस चमत्कारिक आहे. बाळा लक्षात घे, तुझ्यासाठी प्रत्येक दिवस हा महत्त्वाचाच आहे. परंतु असे काही दिवस असतात जिथे तुला चांगल्या संधी मिळतात आणि अशा संधींना कधीच सोडू नकोस. मनुष्याने त्याचं कर्म जर चांगलं केलं तर त्याला काहीच कमी पडत नाही. परंतु आजच्या या जीवनात मनुष्याला त्याचा कर्माचा विसर पडून गेला आहे. तो फक्त स्वतःच्या अहंकारामध्ये जगत आहे. तो जो पोट भरण्यासाठी काम करतोय ना, त्या कामाची सुद्धा त्याला लाज वाटते. म्हणून कुठलंही काम छोटं किंवा मोठं नाही. ज्यातून आपलं पोट भरतं तेच काम आपल्याला देवासारखं असतं. म्हणून बाळा, ज्याने कोणाला त्रास होणार नाही असं काम कधीच चुकीचं नसतं. ते लहान असू द्या किंवा मोठं असू द्या, परंतु कमीत कमी आपलं पोट भरण्याचं काम तरी करत आहे. ज्यावेळेस तुला याची जाणीव होईल त्यावेळेस तू आपोआप कष्ट करशील. परंतु जोपर्यंत तुला पोटापुरतं अन्न मिळत आहे तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते. परंतु ज्यावेळी उपाशी झोपण्याची वेळ येते त्याच दिवशी खरोखर आपल्याला त्या अन्नाची, त्या कामाची किंमत कळत असते. म्हणून दिवसेंदिवस येणाऱ्या अडचणी वाढत आहेत, परंतु आपण खचायचं नाही. आपली भक्ती कमी होऊ द्यायची नाही. आपण चुकायचं नाही. बाळा, भविष्यात कुठलाही मार्ग अवलंबायची वेळ जरी आली तरी तो आपण हसत हसत अवलंबला पाहिजे. एवढं आपण ज्ञानाने परिपूर्ण झालो पाहिजे. हा संदेश तुझ्या बुद्धीमध्ये थोडा तरी चमत्कार नक्की घडवेल. कारण देवाचे संदेश हे कधीच फुकट जात नाही. तू ऐकत आहेस याचाच अर्थ तुला याची गरज आहे. आणि जे ऐकत नाही त्याला याची गरज नाही. आणि ज्याला गरजच नाही त्याला सांगूनही फायदा नाही. म्हणून ज्याला गरज आहे तो चांगले विचार नक्की घेतो. ज्याला गरज नाही तो घेणार नाही. आणि आपण त्याला बळजबरीही करणार नाही. कारण बळजबरीने केलेलं कुठलंही काम हे शेवटी अपूर्णच राहतं. म्हणून कुठली गोष्ट करायची असेल तर मनापासून करा. आणि करायचीच नसेल तर करूच नका, सोडून द्या.
बाळांनो, भगवंताची कृपा तेव्हाच कळेल जेव्हा तुमच्यावर एखादं मोठं संकट घोंगावेल आणि ते संकट सोडवण्यासाठी तुम्हाला कुठलाच मार्ग दिसणार नाही. भगवंताने हा मार्ग दाखवला आहे, परंतु त्याची किंमत जर आपल्याला कळत नसेल तर आपण सर्वात मोठा चुकीचा मार्ग अवलंबत आहोत. जे जे केले ते ते भोगासी आले. जे जे केले ते ते भोगासी आले आणि आता परमेश्वराच्या दाराशी जाणे आले. विश्वास ठेवला तर सर्व शक्य आहे. चुकीचं केलं तर चुकीचंच होईल, चांगलं केलं तर चांगलंच होईल. शेवटी भगवंताच्या दारातच जायचं आहे, म्हणून चुकीचं वागू नका, चांगलं वागा. आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तुमच्या मनामध्ये उजेड पाडणारा होता, तुमचं मन सकारात्मक बनवणारा होता. आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच सुंदर संदेश बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.